धनविधेयक मनी बिल्स म्हणजे सरकारच्या कर, कर्ज, सरकारी निधीचा खर्च, महसूल यांच्याशी संबंधित असलेले विधेयक म्हणजेच धनविधेयक. भारतीय राज्यघटनेच्या कलम 110 नुसार काही विषय त्या विषयाच्या संबंधित हे विधेयक जे आहे ते मांडले जाते. जसं कर लावणे आहे, कर बदलणे आहे, कर रद्द करणे आहे, सरकारचे कर्ज घेणे आहे, देणे आहे, भारताच्या एकत्रित निधी म्हणजे कॉन्सोलिडेट फंड्स म्हणजे पैसे जमा करणे किंवा खर्च करणे आहे, सार्वजनिक निधीचे व्यवस्थापन आहे, ते विधेयकाचे धनविधेयकाच्या याच्यामध्ये समावेश होतो. आता याचे वैशिष्ट्य म्हटलं तर धनविधेयक हे फक्त लोकसभेमध्ये मांडले जाऊ शकते. ते मांडण्यापूर्वी राष्ट्रपतींची शिफारस हे आवश्यक असते आणि लोकसभेचा अध्यक्ष आहे ते हे अध्यक्ष ठरवत असते की ते विधेयक धनविधेयक आहे किंवा नाही आहे. हा ठरवण्याचा अधिकार लोकसभेच्या अध्यक्षाला असतो. जेव्हा हे विधेयक राज्यसभेमध्ये जाते तर राज्यसभेमध्ये धनविधेयक फेटाळू शकत नाही. ती फक्त शिफारस करू शकते आणि राज्यसभेला फक्त 14 दिवसांच्या आत हे विधेयक जे आहे परत करावे लागते. अशा प्रकारचं हे आहे धनविधेयक जे फक्त लोकसभेमध्येच मांडल्या जाऊ शकते.